की असा आम्ही अहवाल पाठवतो. रेल्वेमध्ये जाऊन बसलो. काय बोलू ते शब्द आपल्यासाठी नाही आहेत. तो खरं माझ्याकडे ते शब्द नाही आहेत. मी काय बोलू. जब इरादे पहाड़ जैसे हों तो रास्ते खुद झुक जाया करते हैं. यह कहानी है संघर्ष की जो आदिवासी समाज ने एकजुट होकर लिखी है. 19 तारीख को विधायक विनोद निकोले के नेतृत्व में हजारों आदिवासी भाई बहनों ने हक और अधिकार की आवाज़ बनकर पैदल रैली की शुरुआत की थी. 3 दिन धूप, ठंड और थकान के बावजूद हौसले नहीं डगमगाए, क्योंकि यह रैली नहीं आदिवासी समाज का आत्मसम्मान था. 21 तारीख की सुबह संघर्ष अपनी मंजिल तक पहुंचा. कदम रुके नहीं, आवाज़ झुकी नहीं. जो निकले थे हक की राह पर उनकी जीत रुकी नहीं. रैली के बाद दोपहर के करीब 12 बजे विधायक विनोद निकोले ने अपने समस्त पद अधिकारियों के साथ एसडीएम कार्यालय में पहुंचे. वहां बहुत लंबी, गंभीर और सकारात्मक बैठक, जहां हर मांग को कागज नहीं जमीन के तराजू पर तौला गया. बैठक के बाद विधायक विनोद निकोले ने मीडिया और समस्त पद अधिकारियों के सामने स्पष्ट शब्दों में घोषणा की. हमारी अधिकांश मांगे मान ली गई हैं. कुछ मांगे ऐसी हैं जो नियम के अनुसार एसडीएम कार्यालय के अधिकार क्षेत्र में नहीं आती, जिस पर एसडीएम मैडम ने संवेदनशील और भरोसेमंद शब्दों में कहा, जो भी मांगे नियम के दायरे में होंगी उन्हें पूरी करने का मैं पूरी प्रयास करूंगी. आदिवासी समाज की समस्याओं को हल करना मेरी प्राथमिकता है. इस पूरे संघर्ष के दौरान पुलिस प्रशासन और कर्मचारी पूरे संयम, सहयोग और शांति व्यवस्था के साथ जनता के साथ खड़े नजर आए. कहीं लाठी नहीं, कहीं डर नहीं, सिर्फ व्यवस्था और सहयोग दिखाई दिया. जब नेता ईमानदार हो, प्रशासन संवेदनशील हो, पुलिस सहयोगी हो तो इतिहास बनता है. यह पैदल रैली सिर्फ मांगों की जीत नहीं थी, यह था आदिवासियों का एकता का प्रमाण, लोकतंत्र का ताकत और जनता की आवाज की जीत. आइए वीडियो के माध्यम से हम पूरी जानकारी देने की कोशिश करेंगे. बने रहिए हमारे यूट्यूब चैनल विचार तक में. या ठिकाणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काल संध्याकाळी आलो. संख्या आपली चारोळीपासून जवळजवळ 40 ते 50,000 सर्व आपण शेतकरी कामगारी या मोर्चामध्ये सामील झालो. त्यानंतर संख्या कमी झाली नाही, ती उलट वाढली आणि तुमच्या वाढलेल्या या संख्येमुळे आणि आपल्या लाल पक्षामुळे आपला विजय हा या ठिकाणी झालेला आहे. झंडे की आणि हा विजय मिळवण्यामध्ये तेवढंच मोठं योगदान या ठिकाणी 19 तारखेपासून आपल्या बरोबर जो मीडिया आहे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. सर्व मीडियाला लाल सलाम, मीडियाला लाल सलाम. त्यांनी सुद्धा या उन्हाची जमा न करता आपल्या बरोबर चारोळीपासून आपल्या बरोबर ते पायी चाललेले आहेत. या आंदोलनामध्ये तेवढं त्यांचं योगदान राहिलेलं आहे. पालघर जिल्ह्याचे आंदोलन राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या मीडियाने केलं आहे. आणि जरी इथे कलेक्टर मॅडम चर्चा आपल्याबरोबर करत असतील तरी आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. त्या सारख्या सरकारचे जे प्रतिनिधी जे सचिव आहेत किंवा मंत्री महोदय त्यांचे सतत त्यांची फोनवर चर्चा सुरू होती आणि त्यांचे सुद्धा त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे. म्हणजे सरकारला दखल ही घ्यावी लागलेली आहे या मीडियामुळे आणि आपल्या आंदोलनामुळे. मित्रांनो, आपण नेहमी मीडिया समोर आपण बोललेलो आहोत की अशा पद्धतीच्या आम्हाला समयबद्ध लेखी दिलं तर हे आम्ही आंदोलन स्थगित करू अशा प्रकारची आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. म्हणून वन अधिकार कायदा तुम्हाला शिष्टमंडळमध्ये जाण्याच्या अगोदर मी बोललो होतो का आमचे जे वन विभाग आहेत किंवा आम्हाला जे वन क्षेत्र जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला 2 गुंठे दिलेले आहे, कोणाला 4 गुंठे दिलेले आहे. तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष वन अधिकारी आणि
नव्हते हे त्यांनी मान्य केलं. दुसरा एक विषय आपण सांगितलं होता की ज्या काही सरकारच्या योजना येतात त्याचा आम्हाला वनपट्टा धारकांना लाभ मिळत नाही, तर आम्हाला सेपरेट सातबारा द्यावा. त्याच्यावर खूप चर्चा झाली, परंतु हा धोरणात्मक निर्णय आहे. सेपरेट सातबाराचा नक्कीच विचार करूया. त्या पद्धतीने आम्ही एक अहवाल तयार करून तो आम्ही सरकारला पाठवूया. परंतु आता त्यांना या योजनांचा लाभ मिळावा म्हणून जो वनपट्टा आपल्याकडे आणि जे क्षेत्र आहे त्याचा नकाशा तयार करून त्यांना ऍग्री टॅग देऊ, म्हणजे नक्कीच तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळेल. नक्कीच ते योजनेचा आपल्याला लाभ मिळाला, परंतु त्याच्यासाठी त्यांनी 2.5 महिने मागितले. किती महिने मागितले? 2.5. पण आम्ही त्यांना सांगितले 2.5चे तुम्ही 3 घ्या, काय हरकत नाही, पण आम्हाला 3 महिन्यामध्ये हे ऍग्री टॅग दिलेच पाहिजे. ते म्हणाले आम्ही देऊया. हा आपला मोठा विजय आहे. मागच्या मोर्चामध्ये आपण 8,000 रोंदावे दिले होते. मागील मोर्चामध्ये 8,000 आपण रोंदावे दिले होते. त्याच्यातले 4,000 रोंदावे त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि पुढे 11,000 रोंदावे हे येत्या 30 एप्रिल 2026 पर्यंत 11,000 रोंदावे पुन्हा ते मंजूर करणार आहेत. ते सुद्धा आपल्याला हा आपला या ठिकाणी मोठा विजय झालेला आहे. लिखित स्वरूपामध्ये दिला आणि आपली मागणी होती, कारण लगेच काय आजच्या हाती काय वंदावे जाऊन स्टड पाणी करून देऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे. म्हणून 2.5 महिने ते मागत होते. आपण स्वतः सांगितलं 2.5चे तुम्ही 3 घ्या, पण कॉन्क्रीट झालं पाहिजे, ते आम्हाला तुम्ही करून दिलं पाहिजे. ते त्यांनी मान्य केलेलं आहे. जे अपात्र आहेत, जे नामंजूर आहेत, त्याची सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावर पुन्हा फेर चौकशी करू, सडमाली करू, ते सुद्धा आम्ही मंजूर करून देऊ, अशा प्रकारचं आश्वासन दिलं. दुसरा आपला विषय होता की आम्ही देवस्थान ज्या पूर्वीचे 1945 पासूनचे आमच्या ज्या वनजमिनी आपले देवस्थान गायन आणि सेक्स वगैरे जागा त्याच्यावर आमचं अतिक्रमण आहे, ते सुद्धा आम्हाला कुठे सातबारा सरी नोंद झाली. आता खरं म्हणजे मागचे जेव्हा तहसीलदार गोडके साहेब होते, काही प्रोसेस केली होती की पंचनामा वगैरे केलं होतं. आता काय करणार? तर आता सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे की आम्ही याची कमेंट बसून घ्या, कमेंट बसून घ्या, माझ्या दिवशी कमेंट दिसत नाही. स्थळपाहणी करूया, कमेंट बसून घ्या. त्याच्यासाठी त्यांनी एक समिती तयार केली आणि त्या समितीमध्ये त्यांचे महसूल अधिकारी, ऍडिशनल कलेक्टर वगैरे त्या समितीमध्ये राहणार आहेत. आम्ही त्यांना सूचना केली, प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार तुम्ही त्या समितीमध्ये घ्या आणि एक अहवाल तयार करा की प्रत्येक तालुक्यामध्ये देवस्थान, गायरान आणि शेठ साहेबांचे जमीनदार त्यांच्यामध्ये किती लोकांचं अतिक्रमण आहे किंवा किती लोकांनी जमीन कसं आहे याचा अहवाल तुम्ही तयार करा, रिपोर्ट तयार करा. त्यांनी सांगितलं की आम्ही कमिटी नेमून तो तयार करतो, पण आम्ही सांगितलं की नाही, तसं नाही होणार. तुम्ही प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार घ्या, पण त्या समितीमध्ये आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 5 प्रतिनिधी तुम्ही घेतले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते मंजूर केलेलं आहे. या समितीमध्ये असं होत नाही की एखाद्या सरकारी महसूल अधिकाऱ्याची समिती नेमली जाते त्याच्यामध्ये दुसरे प्रतिनिधी येतात, तसं होत नाही. परंतु आपण तुमच्या मोर्चामुळे, म्हणजे आपल्या मोर्चामुळे, आपल्या आंदोलनामुळे आपले 5 प्रतिनिधी त्यांना आपण घ्यायला भाग पाडलेला आहे. देवस्थान वगैरे सर्व जमीन, म्हणजे असं होणार नाही की ते त्यांच्या मनमानीप्रमाणे ते हवाल तयार करतील, असं होणार नाही. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या तिथे बसलेलो आहोत. आता 5 प्रतिनिधी कोण द्यायचे ते पक्षाची जिल्हा कमिटी ठरवेल, ती नावं मी देऊ आणि महिन्यातून 1 मीटिंग त्याची होईल. तालुका स्तरावर जाऊ, तहसीलदाराला घेऊ आणि जे त्याचे फॉर्म भरले जातील, असं बोलत जाणार नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका ऑफिसमध्ये ज्या तालुक्याचं आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी प्रत्येकाचा फॉर्म भरला जाईल, त्याची नोंद होईल आणि त्याच्या जागेवर
ही समिती आम्ही जाऊ आणि त्याची पाहणी करू. असं होणार नाही की सरसर काही कुठे जाऊन पाहणी करतील, हे होणार नाही. ते फॉर्म जो जमीन कसतो आहे त्याचा फॉर्म मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका ऑफिसवर कार्यालयात भरला जाईल. त्याची फाईल ही पक्षाकडे राहील आणि जोपर्यंत त्याचा पूर्ण अहवाल तयार होत आहे तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही आमची राहील. हा एक चांगला आपला विजय झालेला आहे. तळघराचे फॉर्म काही आपण भरले ते त्यांनी स्वीकारले आहे, परंतु त्यांनी सांगितलं की काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत असं मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं. मग आम्ही त्यांना सांगितलं का तुमच्या पद्धतीने फॉर्मॅट तयार करून द्या, फॉर्म तयार करून द्या, तो आम्ही त्याच्या पुढे करू. त्यांनी तो फॉर्म आपल्याला तयार करून दिलेला आहे. तळघराचा फॉर्म तयार करून दिलेला आहे. तो फॉर्म आता आमच्याकडे आहे. घर आणि घरवाडा तो आम्ही कोणाला पण देणार नाही. तो सुद्धा फॉर्म पक्षाच्या कार्यालयामध्ये भरला जाईल. आणि जे आमचं घर आहे ते कुठेतरी आहे, गावठाणमध्ये आहे, इकडे तिकडे. त्या घराचा अजून आमचा काही पुरावा नाही. तो पुरावा आम्ही आता घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो फॉर्म त्यांनी आपल्याला तयार करून दिला, तोच फॉर्म भरला जाईल. हा सुद्धा एक विजय. त्यानंतर स्मार्ट मीटर. हा स्मार्ट मीटर हा पूर्ण राज्याचा प्रश्न आहे, पण आम्ही सांगितलं की हा मोर्चा दिला आहे. 2 दिवस 60 किलोमीटर पायी प्रवास करून आम्ही आलो आहोत. मग आमचा जो बीपीएल मीटर होता तो ज्यांच्याकडे आहे तो याच्या पुढे काढता कामा नये. आणि तुम्ही या मोर्चाच्या एक रेफरन्स घेऊन तुम्ही सरकारला कळवा की पालघर जिल्हा हा बहुआदिवासी जिल्हा आहे आणि ग्रामीण भागामध्ये एवढं मीटरचं बिल भरता येणार नाही. म्हणून सरकारला तुम्ही कळवा का हा जिल्हा स्मार्ट मीटर बदलून बघा. हा स्मार्ट मीटर पालघर जिल्ह्याला लागू करू नका अशा प्रकारचा अहवाल तुम्ही सरकारला पाठवा असं आम्ही त्यांना सांगितलं. ते त्यांनी मान्य केलं आहे की असा आम्ही अहवाल पाठवतो. पण त्यांना तिथे पण आम्ही सांगितलंय तेवढ्याच गोष्ट आपण सोडून द्यायचे नाही. आम्ही सांगितलंय का तुम्ही हे स्मार्ट मीटर लावायला याच्या पुढे यायचं नाही गावात. आणि घरचा मालक असल्याशिवाय तुम्ही मीटर लावण्यासाठी घराची पायरी चढायचं नाही. हे गौतुक येतात आणि घरात कोण नसेल तेव्हा मीटर लावून जातात. हे याच्या पुढे चालणार नाही. आपण त्यांना सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने बरेचशा आपल्या ज्या 11 मागण्या आहेत, 12 मागण्या, त्याच्यावर सर्व सविस्तर चर्चा झाली आहे. त्याच्यामुळे आता सर्व 12 मागण्याचे इथे काही विश्लेषण करणार नाही, परंतु घरकुलच्या बाबतीत सुद्धा चांगला निर्णय झालेला आहे. जे काही रोजगार हमीची कामं जे 312 रुपये जे वेतन दिलं जातं तर ते 2-2 महिने पेंडिंग राहतात. आम्ही सांगितलं रोजगार हमीवर काम करणारे आमचा भाऊ आमची बहीण जी आहे ते रोज कमवणारे आणि रोज खाणारे. तुम्ही 2-2 महिने जर हा जर त्यांचा जो पगार थांबून ठेवला तर आम्ही जगायचे कसा. मग त्यांनी सांगितलं की आता आमच्या स्तरावर आम्ही लवकरात लवकर देण्याची तरतूद करू. ती लवकरात लवकर देण्याची तुम्ही तरतूद करा. त्याचा पाठपुरावा आम्ही जिल्हा कमिटी पुढे याच्या पुढे करणार आहोत. जवळ असेल, लोकल असेल, वावरगामी असेल, कोणाचंही रोजगार हमीचं काम असेल त्यांची जी काय सॅलरी आहे ती याच्या पुढे पेंडिंग राहणार नाही. अशा प्रकारची दखल ही या ठिकाणी शासनाने घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपले अनेक मुद्दे, जलजीवनचं काम हे सुद्धा त्यांनी आपल्याला लेखी दिलेलं आहे. ते सुद्धा डिसेंबरच्या एंडपर्यंत ते काम पूर्ण करणार आहे. असे अनेक प्रश्न हे सर्व 12च्या 12 मागण्या सविस्तर चर्चा झालेली आहे. मला वाटत नाही की कधी आम्ही अनेक शिष्टमंडळामध्ये गेलेलो आहोत, पण एवढी 7 ते 8 तास चर्चा ही कुठेही झालेली असेल असं मला अजूनपर्यंत जाणवलं.
ही 8 तास चर्चा त्यामुळे मीडियाचा पुन्हा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. कारण ते 8 तास हे थांबलेले आहे आपल्यासाठी, आपल्या गोरगरीब जनतेची कलम या मीडियाच्या लोकांना पण आहे, याची दखल त्यांनी घेतलेली आहे, म्हणून त्याचा पुनश्च आभार व्यक्त करतो. कारण मुंबईवरून आलेले मीडियावाले आपल्याकडे सुनावणी साहेब वगैरे ते म्हणाले की साहेब एवढे 8 तास आजपर्यंत आम्ही कोणत्या सिस्टम मंडळाची वाट पाहिलेली नाही, पण आम्ही पाहिलेली आहे. हे आमच्यासाठी खरंच चांगलं आहे. आणि दुसरं ह्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे याच्यावर आता मी जास्त बोलणार नाही. शेवटी समारोप करताना बोलतील, परंतु रात्री जरी का पोलीस प्रशासनाने आपल्याला रस्त्यावर जरी झोपवलं असेल तरी त्यांचेही आपल्याला सहकार्य आहेत. कारण चारोटीपासून चालत आलेले बरेचसे पोलीस अधिकारी आपल्या इथपर्यंत चालत आले, म्हणून त्यांचंही आपल्याला आभार व्यक्त करावं लागेल. त्यामुळे बरेचसे पोलीस अधिकारी चालत आलेले आहेत. आता सर्वांची मला नावं काही आठवत नाही, त्याच्यामुळे घेता येणार नाही, परंतु काहींची नावं आठवतात तर मी घेतो. असंही होतं का म्हणे की नाव नाही घेत, मला घ्यावं लागेल. जे कासा पोलीस स्टेशनमध्ये पूर्वी मांजरे साहेब म्हणून होते, ते खरोखर म्हणजे सुरुवातीपासून चालता त्यांची चालही बदली, पण आता पण मी दिसले आराम करत असते. त्याचप्रमाणे डहाणूचे पवारसाहेब पण बरेचसे चालले, चांगलं आहे. आम्हाला तेही आपले कामगार शेतकऱ्यांची स्फोट आहे. कधी कधी त्यांना वाटतं की आमचे प्रश्न सुटले पाहिजेत, परंतु ते कुठेतरी बांधले असल्यामुळे ते समोर बोलू शकत नाही. परंतु त्यांना आपली खरंच त्यांना हे केलं पाहिजे, तर त्यांच्याही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि 12च्या 12 महिन्यावर चर्चा झालेली आहे, ते प्रश्न आपले सुटलेले आहे. शेवटचा एक प्रश्न आहे, वाढवण बंदर आणि मुरबाड बंदर हे रद्द झालं पाहिजे, रद्द झाले पाहिजे. तर त्याच्या इथे म्हणाले की तुमच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करून त्याबद्दल सुद्धा करू. त्याचप्रमाणे बोईसर DYSP नाईक साहेब हे रात्रभर जर मी झोपलो होतो तर ते सारखे येऊन बोलत होते, साहेब तुम्हाला मच्छर कापतात जातं. मी सांगितलं मच्छरांची फाईट करायला मी इथेच झोपणार. आणि त्यांनी पण खूप सहकार्य केलेलं आहे. ते म्हणे की साहेब पाण्याची व्यवस्था तिकडे केली आणि तुम्ही येऊन इकडे बसले, आमचे एंड टाइमवर तुम्ही हाल म्हणे केले. ठीक आहे साहेब, आता आमच्या हातात नाही ना, हे सर्व आमचे भाऊ बहिणी यांच्या हातामध्ये ना पुढे बसायचे. आम्ही सांगू शकत नाही, आम्ही त्यांचे नेतृत्व नाही, हा मोठा आमचं नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि खरंच म्हणजे काय बोलू ते शब्द आपल्यासाठी नाही आहेत कोपरे, खरं माझ्याकडे ते शब्द नाही आहेत, मी काय बोलू. आज पालघर जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, तर पालघर जिल्ह्याच्या लोहमारची दखल संपूर्ण देशाने घेतलेलं आहे. हे काम काँग्रेस पक्षाचे माननीय श्री राहुल गांधी साहेब यांनी आपल्या मोर्चाची दखल घेतलेली, यांनी आपल्या मोर्चाची दखल घेतली. एक इतिहास पालघर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन किंवा पायी मोर्चा आजपर्यंत झालेला नाही. हा इतिहास तुम्ही घडवलेला आहे, यासाठी तुम्हाला क्रांतिकारीला सन्मान करतो. लढाई संपलेली नाही मित्रो, लढाई संपलेली नाही, लढाई अजून याच्यापेक्षा त्रुटीने आपल्याला करावी लागेल. हे 3 महिने आपण 3 महिने वाट बघतोय, कारण 3 महिन्यामध्ये आपल्याला लेखी 3 महिन्यामध्ये मी तिथेही सांगितलेलं आहे, सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे का तुम्ही एवढं हलक्यावर घेऊ नका. तुम्ही एवढं हलक्यावर घेऊ नका. आपण काल बोललो होतो, जर समाधानकारक
समयबद्ध लिखित दिलं नाही तर आमचे सर्व भाऊ हे रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसण्याची मग काय झालं मला माहिती नाही अजून कुठून पोलीस मागवले परंतु मला असं कळलं का सर्व रेल्वे स्टेशनवर पोलीस तैनात केलेले आहे बरं झाले ते तुम्ही वेळ आणून दिली ना नाही तर आम्ही आता इथून तो स्वयंपाकाची सर्व भांडी घेऊन रेल्वेमध्ये जाऊन बसलो पण ते नाही झालं चांगली गोष्ट आहे सकारात्मक चर्चा झाली पण आम्ही सांगितलं ही चर्चा तुम्ही लिखित देता ना हे हलक्यावर घेऊ नका याच्यानंतर ते 3 महिने आंदोलन सुरू झालं जर 3 महिने आंदोलन सुरू झालं तर तुम्ही कोणीही त्याला कंट्रोल करू शकणार ना हे या ठिकाणी सांगतो मग अख्ख्या राज्यातली जरी तुम्ही पोलीस आणली तरी सुद्धा मग नंतर आम्ही मानणार नाही आणि गाठणार नाही हे तुम्हाला हेलो म्हणून याच्या तयारीला 3 महिन्यांची तयारी आपण करूया परंतु मला आशा अपेक्षा आहे का जे लिखित दिलेलं आहे ते नक्कीच जिल्हा कमिटीची ही जबाबदारी आहे की महिन्याला 15 दिवसांनी